हाय फ्रेंड्स, मी अतुल तायडे, ॲपेक्स अकॅडमी अमरावती. खूप दिवसापासून काही मुलं विचारत होते इस्रो एक्झाम्स पॅटर्नबद्दल सांगा. तर आज पाहणार आहे आपण इस्रो एक्झाम्स पॅटर्न कसा असतो, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, म्हणजे एक्झाममध्ये सिलेबस कोणकोणते आहेत, प्रश्नांचं स्वरूप काय, सर्व. तर माझ्याकडे 2016मध्ये झालेला टेक्निशियन्स बी या पदासाठी जो ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडवर असतो 2016मध्ये झालेला एक पेपर आहे. पहा, या पेपरचा जो कालावधी असतो त्या पेपरचं सगळ्यात पहिले ड्युरेशन जर पाहिलं तर 90 मिनिटांचं म्हणजे 1.5 तासांचं ड्युरेशन असते. आणि याच्यामध्ये जे विचारले जाणारे क्वेश्चनची संख्या आहे ती टोटल 60 ही संख्या आहे. पहा, ही 60 संख्या आणि हे 60 प्रश्न आणि 90 मिनिटं दिलेलं आहे. कोणकोणत्या इस्रोच्या एक्झाम्समध्ये म्हणजे स्टेटनुसार म्हणजे सेंट्रलनुसार म्हणजे जसं सेंटर असतं त्यांचे इस्रोचे त्याच्यानुसार हे थोडं क्वेश्चनची संख्या व्हॅरी होते. आज जी आहे ती तुम्हाला 80 क्वेश्चन्स विचारले जातात आणि 120 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. कधी 60 तर कधी 80 असे प्रश्न विचारले जातात. 60 प्रश्न असेल तर 90 मिनिटांचा वेळ असेल आणि 80 प्रश्न असेल तर तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ म्हणजे 2 तासांचा वेळ असेल. हा झाला सिलेबस म्हणजे याच्याबद्दल टाईम, एक्झाम टाईम आणि क्वेश्चनची संख्या. आता पाहू आपण की या पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे सिलेबसबद्दल काय. तर या पेपरमध्ये तुम्हाला मुख्यतः 3 विषय विचारले जाणार आहे. एक आहे ट्रेड थेरी आणि दुसरा आहे तुमचा इलेक्ट्रिकल म्हणजे आपलं जे आपण ITIमध्ये शिकलेलो आहोत वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स तो विषय. तर त्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्समध्ये 2 पार्ट आहेत की आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन्समध्ये 2 पार्ट शिकलेलो आहोत. एक आहे गणितीय पार्ट ज्याला ॲप्टिट्यूड म्हणतो आपण, म्हणजे ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणितामध्ये तुम्हाला इथे फक्त 2-3 चॅप्टर विचारणार आहे. जसं सोपे रूप द्या, त्याच्यानंतर शेकडेवारी आहे ते एक आहे, ट्रिग्नोमेट्री हा एक चॅप्टर आहे, तो एक चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मग ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर गुणोत्तर व प्रमाण हे एक चॅप्टर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जाते. आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशनमध्ये जो सायन्स आहे त्याच्यातील काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. जसं सायन्सवरचे प्रश्न तुम्हाला कधी एरिया काढा किंवा एरिया वगैरे काढा असे प्रश्न विचारले जातात. तर हा झाला वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्सबद्दल. बाकी जे आहे या पेपरमध्ये पूर्ण टेक्निकल्स विचारल्या जाते. म्हणजे जवळपास आपल्याला 60 प्रश्न जर असेल तर या 60 प्रश्नांपैकी 50 जे प्रश्न असतात ते आपल्याला पूर्ण ट्रेड थेरीवर विचारले जातात, जे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे आणि चांगली गोष्ट आहे की जर आपलं टेक्निकल चांगलं असेल तर आपण सहज हा पेपर चांगल्या मार्क्सने पास करू शकतो. फक्त 10 प्रश्न हे जे आहेत आपल्याला ते वर्कशॉप अँड कॅल्क्युलेशन्सवर येणार आहेत. त्यातही काही प्रश्न जे आहेत ते ठराविक आहेत. ट्रिग्नोमेट्री, शेकडेवारी, सोपे रूप द्या आणि गुणोत्तर व प्रमाण आणि बस सायन्सवरचे एखादे 1-2 प्रश्न म्हणजे मटेरियल सायन्स वगैरेवरचे असे मिळून ते 10 प्रश्न आणि 50 प्रश्न जे आहे ते टोटली पूर्णच्या पूर्ण तुम्हाला टेक्निकल इलेक्ट्रिशियन ट्रेड थेरीवर विचारले जातात. पहा, मी या पेपरचं ॲनालिसिस केलं. या पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न दिलेले आहे अत्यंत सोपेही नाही आहे आणि अत्यंत हार्डही नाही आहे, एक मीडियम लेवलचे आहे. मी पूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आणि हे जे सर्व दिलेले प्रश्न आहे माझ्या नोट्समध्ये इच अँड एव्हरी प्रश्न तुम्हाला माझ्या नोट्समध्ये दिसेल. मी सगळे प्रश्न इच अँड एव्हरी प्रश्न हे क्लासमध्ये एक्सप्लेन पण केलेले आहेत. कुठे ना कुठे हे सगळे प्रश्न जे मी इथे दाखवत आहे हे सगळे प्रश्न एक्सप्लेन केले आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे जर एकदा नोट्स आणि एकदा चांगल्या प्रकारे जर हा सिलेबस रिवाईज केला तर तुम्ही एक्झाम नक्कीच पार करू शकता. तर आपण पाहू आपण याचं सिलेक्शन्स पॅटर्न कसं आहे. तर या सिलेक्शन्स पॅटर्नमध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर जे आहे ते तुम्हाला रिटन टेस्ट होते. रिटन टेस्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. जो हा पेपर दिसत आहे या पेपरचा असा एक पेपर होतो. या पेपरमध्ये पास झाल्यानंतर तुमची एक स्किल टेस्ट होते. स्किल टेस्ट म्हणजे प्रॅक्टिकल टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि प्रॅक्टिकल टेस्ट जी आहे ती पूर्ण क्वालिफाईंग नेचरची आहे. म्हणजे ती फक्त तुम्हाला पास करावी लागते. तुमच्या सिलेक्शनमध्ये त्या प्रॅक्टिकल टेस्टचे कोणतेही मार्क्स गृहीत धरल्या जात नाहीत किंवा धरल्या जाणार नाहीत. ठीक आहे. तर पहिला जो आहे तुम्हाला तो आहे रिटन पेपर, ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड राहणार आहे. आणि दुसरं जे आहे ते स्किल टेस्ट. ह्या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स, मेडिकल्स, त्यानंतर पोलीस इन्क्वायरी आणि नंतर फायनली तुम्हाला मिळेल ऑर्डर. तर हा झाला सगळ्यात म्हणजे सिलेक्शन पॅटर्न्स कसा असतो. तर सर्व गोष्टी मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणखी काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका, मी त्याचे आन्सर नक्की देईल तुम्हाला. ओके, थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक.